जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हा पीक विमा क्रेडिट होतोय, ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की नागपूर असेल, वर्धा असेल, वाशिम असेल किंवा नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, धाराशिव असेल किंवा धुळे असेल, अशा विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा क्रेडिट होतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 दिवसामध्ये पीक विमा वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। अकोला, अमरावतीच्या पीक विम्याच्या वितरणाच्या सुद्धा प्रक्रिया सुरू आहेत। काही जिल्ह्यामध्ये आणखीन कॅल्क्युलेशन सुरू आहे, काही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन झालेले पीक विमा मंजूर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण होत असताना सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की आमच्या जिल्ह्याचा पीक विमा कधी येणार। मित्रांनो, यापूर्वीच आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपला पीक विमा कसा तपासायचा याच्याबद्दल माहिती घेतली होती, परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून पीक विमा तपासत असताना एका नंबरवरती जास्त पॉलिसी जर लिंक असतील तर एकाच पॉलिसीचा डाटा दाखवतो आणि अशा परिस्थितीमध्ये माझा पीक विमा मंजूर आहे का किंवा माझ्या दुसऱ्या पॉलिसीचा पीक विमा मंजूर आहे का किंवा एकाच नंबरला जास्त पॉलिसी जर लिंक असतील तर त्या प्रत्येक पॉलिसीचा पीक विमा कसा पाहायचा हे देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। याच्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे वेब पोर्टलच्या PMFBYच्या पोर्टलच्या माध्यमातून पीक विमा तपासण्याचा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी काही मिनिटांमध्ये आपला पीक विमा मंजूर आहे का, आपल्याला जिल्हा, तालुका, महसूल मंडळाचं देणं घेणं नाही, आपला स्वतःचा वैयक्तिक आपल्या पॉलिसीचा पीक विमा मंजूर आहे का हे पाहणं अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला PMFBYच्या पोर्टलवरती यायचंय। PMFBY सर्च केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन दाखवले जातात। याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर, ज्याच्यावरून आपण पीक विमा भरतो किंवा इतर प्रक्रिया आपण पार पाडू शकतो। या फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन साठीचे ऑप्शन देण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत किंवा ही जी माहिती घेत आहोत ती एकापेक्षा जास्त पॉलिसी एका मोबाईल नंबरला लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे। तुमचा जर एकच मोबाईल नंबर एकच पॉलिसी असेल तर तुम्ही सिंपली तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा कोड टाकल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी OTP पाठवला जाईल आणि लॉग इन करण्याचे ऑप्शन दिले जाते। पण जर समजा तुमच्या एका नंबरला किंवा जास्त पॉलिसी असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल की मल्टिपल अकाउंटला हा मोबाईल नंबर लिंक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पुढे विचारलं जाईल तो म्हणजे तुमचा आधार नंबर। याच्यामध्ये तुमचा जो आधार नंबर असेल, आता प्रत्येक पॉलिसीला वेगवेगळा आधार नंबर दिलेला असतो, आपण ज्या आधार नंबर या ठिकाणी एंटर कराल त्यानुसारची ती पॉलिसी आपल्याला दाखवली जाणार आहे। आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, OTP टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचंय। हे वैयक्तिक त्या आधार लिंक असलेल्या पॉलिसीच्या शेतकऱ्याचं लॉग इन होणार आहे। सिंपल तुमची जर एकच पॉलिसी असेल, एकच मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही अगदी 1 मिनिटामध्ये व्हॉट्सअपवरती पाहू शकता। तुम्हाला इकडे या प्रक्रिया करायची गरज नाही आणि व्हॉट्सअपवरती समजत नसेल तर या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही ते लॉग इन करून तपासू शकता। आता याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दाखवले जातात वरती खरीप रबी निवडण्यासाठीच्या। त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ष निवडायचंय आणि खरीप आहे की रबी ते निवडायचंय। 2023, 22, 21 जे काही पाहायचं असेल तेही पाहू शकता। आता आपण 2024चं पाहणार आहोत। 2024 खरीप सिलेक्ट केल्याबरोबर तुम्हाला तुमचा कुठला क्लेम आहे किंवा पीक विम्याच्या तुमच्या क्लेमची स्थिती काय आहे ते दाखवलं जाईल। आता याच्यामध्ये सगळं 00 असेल तर समजायचं आपलं आणखीन काही मंजूर नाही, कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तरी समजायचं मंजूर नाही आहे। याच्यामध्ये समजा तुम्हाला जर दाखवत असेल लोकलाइज क्लेमच्या टाईपमध्ये आणि त्या ठिकाणी मंजूर रक्कम दाखवत असेल तर समजून घ्यायचं हा आपल्याला क्लेमचा पीक विमा मिळालेला आहे। भविष्यात जर समजा इल्ड बेस तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला इल्ड बेसचा पीक विमा मिळू शकतो। इल्ड बेस म्हणजे अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे जो येणारा पीक विमा आहे। आता याच्यामध्ये जर समजा तुम्हाला मिड टर्म दाखवलं तर मिड टर्म म्हणजे अग्रिम जी काही अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेच्या आधारे वितरित करण्यात आलेला पीक विमा आहे। जर इल्ड बेसवरती आणखीन मंजूर झाला तर तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी येऊ शकते, जी जास्तही असू शकते। आता समजा ती जर अग्रिमपेक्षा कमी असेल तर मग येणार नाही आणि अग्रिमपेक्षा जी काही जास्त रक्कम असेल ती तफावतीची रक्कम तुम्हाला पुन्हा तुमचा इल्ड बेस ज्यावेळेस मंजूर होईल किंवा जेव्हा वितरित होईल त्यावेळेस मिळू शकते। तर अगदी सोप्या अशा पद्धती आहेत की तुम्ही व्हॉट्सअपवरती तपासू शकता, याही ठिकाणी तपासू शकता। त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याचा, या महसूल मंडळाचा, त्या तालुक्याचा वगैरे काही करू नका। आपली पॉलिसी, आपला मोबाईल नंबर, आपला आधार नंबर या सगळ्या बाबीसह आपण हा आपला पीक विमा तपासू शकता। मी वेळोवेळी यापूर्वी सुद्धा अपडेट दिले की 29 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारामध्ये किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आणि कुठल्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन अद्याप बाकी आहे। आता जे काही वितरण असे सुरू होतील, जसं आपण छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अकोला, अमरावतीबद्दल बोललो की लवकरच म्हणजे 1-2 दिवसामध्ये ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू होणार आहेत। आता या सुट्ट्या वगैरे संपतील आणि सुट्ट्या झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते वितरण होईल।
फक्त हे 4 जिल्ह्याचं नाही, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी काही रक्कम मंजूर असेल ती रक्कम त्या जिल्ह्यामध्ये वितरण केली जाईल. आता समजा मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर आहे, लातूरला आता जवळजवळ 150-200 कोटी रुपये वाटप झाले, तरी शेतकरी म्हणतात आम्हाला मिळाला नाही. आता ज्या शेतकऱ्यांना मंजूर होतोय त्याला मिळतोय, ज्याला मंजूर नाही त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा बाकी असा गैरसमज करून घेऊ नका आणि आपली वैयक्तिक माहिती तपासून आपल्याला जर काही दाद मागायची असेल तर कृषी विभागाकडे किंवा पीक विमा कंपनीकडे दाद मागू शकता. धन्यवाद.